अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी मोठी बातमी आलेली आहे। पीक विमा संदर्भात मोठी बातमी आहे। यामध्ये कोणते जिल्हे राहणार आहे आणि कोणाला किती लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहितीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसापासून ज्या पैशाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ती पीक विमा अखेर खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेला आहे। ही बातमी तुम्हाला ऐकून खरोखर खूप आनंद होईल, कारण हा पीक विमा जमा व्हायला सुरुवात होत असून फक्त एका वर्षाचा नसून मागील 3 वर्षाचा म्हणजे 2022, 23 आणि 2024 या 3 वर्षाचा एकत्रित पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हा सर्व पैसा जमा होईल। आता जमा होत असल्याने सरकार या कामासाठी खूप मोठा निधी मंजूर करत आहे आणि त्यामध्ये या निधीचा समावेश करण्यात आलेला आहे। आता हे पैसे मोबाईलवर जमा झाल्याची मेसेज येण्यास सुरुवात झालेली आहे, कारण हा सर्व पीक विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे। सरकारने जाहीर केल्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी 45,900 रुपयांची मोठी मदत आज खात्यामध्ये जमा होत आहे। आपण सविस्तर पाहूया की कोणत्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार, कोणत्या पिकाला किती पैसे वाटप होईल आणि या पैसे मिळणाऱ्या यादीमध्ये आज जाहीर केले असून प्रत्येक पिकाला पैसे आज खात्यामध्ये जमा होत आहे। जर तुमचे भात पीक असेल, तुम्हाला हेक्टरी 50 ते 60-61 हजार रुपयापर्यंत पीक विमा खात्यामध्ये जमा होईल। नाचणी पिकासाठी 15 ते 40 हजार रुपये आज खात्यामध्ये जमा होणार आहे। सोयाबीन पिकासाठी माझ्या शेतकरी बांधवांनो 55,000 रुपये जमा खात्यामध्ये होत आहे। कापूस पिकाचे नुकसान झाले असेल तर सर्वात जास्त 60,000 रुपयांचे खात्यामध्ये जमा होत आहे। तूर पिकासाठी 47,000 रुपये, मूग पिकासाठी 28,000 रुपये आज खात्यामध्ये जमा होत आहे। ज्वारी बाजरी पिकासाठी 26 ते 32,000 रुपयापर्यंतची रक्कम आज खात्यामध्ये जमा होत आहे। उडीद, मका, भुईमूग, कांदा आणि तीळ या पिकाचा विमा सुद्धा आज खात्यामध्ये जमा होत आहे। मागील 3 वर्षाचा कधी खूप पाऊस झाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कधी गारपीट, कधी पाऊस, कधी महापुरामुळे शेतीचे खूप मोठे नुकसान झाले होते। आपण सर्वांनी विम्याचे फॉर्म भरले होते, पण काही तांत्रिक कारणामुळे पैसे मिळत नव्हते। पण आता शेतकऱ्यांना अजिबात काळजी करण्याचे कारण नाही, कारण की पीक विमा सरकारने कागदपत्रे तपासून सर्व याद्या तयार केल्या आहे। हा विमा खात्यामध्ये जमा होत असला तर मोठा ऐतिहासिक निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांनी सरकारी बँकांना आदेश देत कडक शब्दात सांगितले आहे की एकही शेतकऱ्याचा हक्काचा पैसा अडकून राहता कामा नये। यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे। दिवस बँकांना कामावर लावून आता हा पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे। प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या आधी तुम्हाला नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे मिळाले होते आणि आता लगेच हा रखडलेला पीक विमा सुद्धा खात्यामध्ये जमा होत आहे। शेतकरी मित्रांनो, ही बातमी आपल्या गावातील प्रत्येक शेतकऱ्याला सांगा, आपल्या नातेवाईकांना सांगा, कारण हा पैसा खात्यामध्ये जमा होत आहे। जर तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले नसेल तर लगेच बँकेला जाऊन जमा करून घ्या, जेणेकरून केंद्र सरकारचा आणि राज्य सरकारचा हा पैसा तुमच्या खात्यामध्ये येताना कोठेही थांबणार नाही। वर्षाचा हा सर्वात मोठा हिशोब आज खात्यामध्ये जमा होत आहे। तुमच्या गावाच्या, तुमच्या तालुक्याच्या आणि तुमच्या जिल्ह्याच्या विम्याची नवीन यादी आता सरकारने मोबाईलवर सुद्धा उपलब्ध करून दिली आहे। म्हणजे हेक्टरी 45,900 रुपये ही मोठी रक्कम आज जमा होत आहे। ही मदत आज खात्यामध्ये जमा होत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसरात कबाड कष्ट करून शेतात पीक पिकवले होते, पण आसमानी संकटामुळे त्यांचे नुकसान झाले होते। त्यांना आता त्यांच्या मेहनतीचा मोबदला आज खात्यामध्ये जमा होत आहे। ही बातमी ऐकून राज्यातील सर्व कष्टकरी शेतकरी वर्ग खूप आनंदी झाला असून प्रत्येक जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण आहे। तुमचा पैसा हक्काचा आहे, कष्टाचा आहे आणि तो खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे वेळ न घालवता जवळच्या बँकेत जाऊन किंवा मोबाईलवर मेसेज तपासून आपली बँक शिल्लक तपासा आणि मोठ्या सरकारी मदतीचा लाभ घ्या, कारण हा पीक विमा खात्यामध्ये जमा होत आहे। ही प्रक्रिया आता थांबणार नाही, कारण पैसा सर्व आधी बँकेत पाठवले आहे आणि ते आता खात्यामध्ये जमा होत आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल असून पुढील हंगामासाठी खते आणि बियाणे घेण्यासाठी शेतकऱ्यांना आता सावकारकडे जाण्याची आवश्यकता उरणार नाही। विम्याचे हे मोठे पाठबळ आज खात्यामध्ये जमा होत आहे। पीक विमा जमा होण्याची जिल्ह्यांची नावे खालीलप्रमाणे आहे। त्यामध्ये पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे। यवतमाळ,
परभणी, नंदुरबार, अकोला, बीड, जालना, चंद्रपूर, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये या सर्व पैसा आज खात्यामध्ये जमा होत आहे. सरकारने पीक विम्याच्या कंपन्यांना सुद्धा स्पष्ट ताकीद दिली आहे की नुकसान भरपाई देण्यास उशीर करू नका, कारण त्यामुळेच आज खात्यामध्ये जमा होत आहे. ही थेट रक्कम तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आणि तुम्ही याचा लाभ जास्तीत जास्त प्रचार करा, जेणेकरून प्रत्येक गरजू शेतकऱ्याला समजेल की त्याचा विमा आज खात्यामध्ये जमा होत आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर केला तर त्यांना त्यांच्या चुका कळून येतील, त्यांच्या बँकेमध्ये शिल्लक पैसा आहे किंवा नाही आणि त्यांचे कुठे चूक झालेली आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहून त्यांना त्यांच्या चुका कळेल. संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास हा व्हिडिओ मात्र शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.